जय महाराष्ट्र मित्रांनो, काल मीने एवढी मेहनत करून पाईप जोडणी केली. खूप साऱ्या दुरून पहिले पाईप काढून आणले, त्यानंतर जोडणी केली. अशा पद्धतीने आपण पाहिलं पण काल. परंतु झालं असं की लावत्या क्षणी बस 2 मिनटं चाललं आणि पाणी संपला. ॲक्च्युली पावसाचं प्रमाण खूप कमी आहे, तर पाऊस काही येऊनच नाही राहिला. आणि आमच्या शेताजवळ जे नालं आहे, त्या नाल्यामध्ये क्रेशरवरून पाणी सोडण्यात आलं होतं. तर त्या पाण्यावर अख्ख्या शेतात पाणी दिलं, पण थोडंसं भाग राहिलं होतं. तर थोडंसं राहिलेलं भाग काल चालू केलं, पण अचानक तिकडून पाणी बंद करण्यात आलं आणि आपली मोटर पण पाण्यात बुडालेली नाही. त्यामुळं मग मी बंद करून टाकलं, विनाकारण मोटर खराब व्हायची म्हटलं. मित्रांनो, सध्या आपल्या शेतात डवरणी चालू आहेत. हे बघा, अशा पद्धतीने जमीन भुसभुशीत होऊन राहिली आहे. यामुळे हा आहे डवरा. इथे आणि इथे बैल जुंपले जातात आणि मग हा जो लोखंडी भाग आहे ना, याच्यामुळे जमीन भुसभुशीत होते. तुम्ही पाहिलंच असेल, तुमच्या इकडे शेती होतच असेल, पण मी आमच्याकडली पद्धत तुम्हाला दाखवून राहिलो. विदर्भातील यवतमाळ जिल्हा. आणि सोबतच मित्रांनो, ही काडी आहे. माती एकदम जेव्हा घट्ट या वखराला चिपकते, तेव्हा याला खुरपी म्हणतात. याच्याने ती माती स्वच्छ केली जाते आणि बैलांमध्ये थोडीशी भीती निर्माण करण्यासाठी याचा यूज केला जातो. आणि सोबतच मित्रांनो, हे इथे बघू शकता तुम्ही, याला म्हणतात मुसका. जेव्हा डवरणी चालू असते तेव्हा बैलाच्या तोंडाला लावले जाते, कारण नाही का, बैल पराठी खाते, त्यामुळे हे लावले जाते. कधीकधी याच्यातूनही ते खायचा प्रयत्न करतात, म्हणून याच्यात 1-2 पळसाचे पानं लावले आहेत. आता पराठीची वाढ चांगलीच झालेली आहे. काही काही गुडघ्यापर्यंत येत आहे, तर काही काही लहान आहे. आणि पात्या पण येणं सुरू झाल्या आहेत. एखादी महिन्यात बोंड पण येतील आणि 1.5-2 महिन्यात कापसाला पण सुरुवात होईल. फुलं पण येऊ लागलेत, पात्या पण येऊ लागलेत. मला काल एक फूल निदर्शनास आला होता एका पराठीला, आज दिसून नाही राहिलं. तुरीची पण चांगली वाढ झालेली आहे, जवळपास कमरेपर्यंत येऊन राहिली. आता यांना योग्य फवारणी, योग्य मशागत चालू राहिली तर आपलं पीक अजून चांगलं राहीलच. ॲक्च्युली आपण कोरडवाहू शेतकरी आहोत, कारण पाण्याची व्यवस्था नाही. विहीर खोदली होती, ती पण अनसक्सेसफुल झाली. खोदण्यात तर आली, पण ते कसं पावसाळ्याच्या पाणीमुळेच पाणी साचतं, बाकी ती खालून तेवढी सक्सेस झाली नाही. तर त्यामुळे इथं जे नालं आहे, तिथूनच कधी कधी पाणी आपण देत असतो. जर पाणी राहिलं तर क्रेशरवरून सोडलं किंवा असं साचून राहिलं पाण्यामुळे आणि गरज राहिली तरच आपण इथे पाणी देऊ शकतो. अदरवाईज आपल्याला पाणी द्यायला दुसरा ऑप्शन नाही. विहीर जर सक्सेसफुल झाली असती तर आपल्याला ही वेळोवेळी ओलीत करता आली असती, पण आपण कोरडवाहू शेतकरीच राहिलो. आपली शेती संपूर्णतः वरच्या पाण्यावर डिपेंड आहे आणि वरच्या पाण्याने जर साथ दिली नाही तर यवतमाळ जिल्हा तर तुम्हाला माहितीच आहे. कितीतरी शेतकऱ्यांची आत्महत्या प्रत्येक वर्षी होत असते. कारण कसं असतं, सावकारांचं वाढता कर्ज झेपत नाही. आमच्याकडे तर 25% व्याज द्यावी लागते सावकारांना. तर त्यामुळे शेतकरी त्रस्त होऊन जातो. पाणी देईलच साथ. आत्तापर्यंत उपाशी ठेवलं नाही, अजूनही नाही ठेवणार. कधी कधी कमी जास्त होऊन जाते. एखादी वर्षी पीक कमी निघतो, तर एखादी वर्षी चांगलं निघून जातो. आय होप यावर्षी चांगलं पीक यावं, चांगलं उत्पन्न निघावं. मित्रांनो, माझ्या डोक्यात नाही का ती एक बातमी फिरून राहिली. मी काल पाहिलं, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई या गावात 6 मुलींना, म्हणजेच त्या गावातील आश्रमशाळेतील 6 मुलींना सर्पदंश झाला. त्यातील 3 मुली तर जग सोडून निघून गेल्या आणि एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे असं म्हटलं जाते. अतिशय दुःख झालं ती बातमी पाहून. मी प्रार्थना करतो की उरलेल्या 3 मुलींचे जीव वाचावेत म्हणून.
तर मित्रांनो, आज जे काही मी तुमच्यासोबत बोललो, तर चांगलं वाटलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.